नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत एक रामबाण आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय शेअर करणार आहे, जो डोक्यापासून पायापर्यंत ब्लॉक झालेल्या शिरा हळूहळू उघडण्यास मदत करतो. हे संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारतं आणि पायांच्या तळव्या आणि हातांच्या तळव्यांमधील जळजळ लक्षणीयरित्या कमी करतं. सूज, थकवा, पायांमध्ये कडकपणा आणि जडपणा यासारख्या समस्यांसाठी देखील हा एक उत्कृष्ट परिणाम देतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय खूप सोपा आणि स्वस्तसुद्धा आहे. म्हणूनच मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते की तुमच्यापैकी बहुतेक जण कोणत्याही समस्येशिवाय ते वापरू शकतील. आपल्या देशातील बरेच लोक मी नुकत्याच उल्लेख केलेल्या सर्व समस्यांपासून ग्रस्त आहेत. खरं तर या सर्व समस्यांचं मूळ कारण रक्ताभिसरण कमकुवत होणं आणि नसांमध्ये अडथळा आहे. आज मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तो डोक्यापासून पायापर्यंत जवळजवळ सर्व ब्लॉक झालेल्या शिरा सक्रिय करण्यास आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करेल. हा उपाय पायांमधील सूज कमी करेल, जळजळ कमी करेल आणि पायांमधील कडकपणा, त्याचबरोबर वेदनापासून लक्षणीय आरामसुद्धा देईल. शिवाय ही थेरपी शरीरातील सर्व प्रकारच्या वातदोषांचं संतुलन राखण्याससुद्धा मदत करते असं म्हटलं जातं. म्हणून वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओसह आपण पुढे जाऊया आणि सोपा उपाय काय आहे, तो कसा तयार करायचा आणि त्याचा योग्य वापर करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊया. योग्य पद्धत वापरणं हे योग्य घटक निवडण्या इतकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही अनेकदा लक्षात घेतलं असेल की दिवसभर काम केल्यानंतर तुमचे पाय जड वाटतात. रात्री तुम्हाला तुमच्या पायांमध्ये जळजळ, काटे येणं आणि घोट्याभोवती सूज किंवा वेदना जाणवू शकतात, ज्यामुळे चालणं कठीण होतं. मुंग्या येणं सुरू होतं आणि थंडीच्या काळामध्ये या समस्या आणखीच वाढतात. अशा परिस्थितीमध्ये बहुतेक लोक काय करतात, ते बाजारमध्ये धाव घेतात आणि वेदनाशामक औषधं विकत घेतात आणि विचार न करता ते घेत राहतात. परंतु वेदनाशामक औषधं या समस्येवर कायमचा उपाय नाहीत. ते फक्त तात्पुरते वेदना दाबतात, ते मूळ कारणाकडे लक्ष देत नाहीत. या समस्यांचं खरं कारण म्हणजे रक्ताभिसरण मंदावणं आणि वेदनाशामक औषधांचा यावर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होत नाही. आयुर्वेदानुसार याला वातदोषाची तीव्रता म्हणतात आणि वैज्ञानिक भाषेमध्ये याला खराब मायक्रोसर्क्युलेशन असं म्हटलं जातं. तुम्ही याला काहीही म्हणा, तुम्ही ते कसे हाताळता आणि ते खरोखर आराम देतं की नाही, हा महत्त्वाचा घटक आहे. आणि मी आज तुम्हाला शेअर करणार असलेल्या नैसर्गिक उपायाचे फायदे पाहून तुम्ही थक्क व्हाल, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकते. हा उपाय तुमच्या रक्तवाहिन्यांना आराम देतो, रक्ताभिसरण सुधारतो, पायांचे पेटके कमी होतात, थंडीमुळे पायांमध्ये सुन्नपणा आणि सूज कमी येते आणि वेदना देखील कमी होतात. अनेक रुग्णांनी असंही सांगितलं आहे की ही थेरपी कामानंतर दिवसभराचा थकवा लक्षणीयरित्या कमी करते. शिवाय हा उपाय पायांच्या दुर्गंधी दूर करण्याससुद्धा मदत करतो. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. भेगा पडलेल्या टाच हळूहळू मऊ आणि गुळगुळीत होतात. म्हणूनच ही प्रक्रिया आणि हा उपाय दोन्ही अत्यंत प्रभावी मानले जातात. आयुर्वेदानुसार आपले पाय शरीराचे वातकेंद्र आहेत. थंड हवा, जास्त ताण आणि खराब रक्ताभिसरण वातदोष वाढवतं आणि हा उपाय शरीरामध्ये जमा झालेला वातदोष कमी करण्यासाठी काम करतो. म्हणून सुन्नपणा, थंडी वाजणं आणि जळजळ यासारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी ही थेरपी अत्यंत प्रभावी आहे. आता व्हिडिओकडे वळूया आणि ही रेसिपी आतून कशी कार्य करते हे समजून घेऊया. त्यातील घटकांचं अचूक प्रमाण आणि ते अचूक फायदे कसे देतं, मी तुमच्याशी या सर्व गोष्टींबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहे. लक्षात ठेवा, काळजीपूर्वक पहा मंडळी. या रेसिपीमध्ये फक्त 3 घटकांची आवश्यकता आहे: कोमट ते गरम पाणी, भीमसेनी कापूर आणि लिंबू. नेहमी फक्त भीमसेनी कापूर वापरण्याचं लक्षात ठेवा, कारण ते अधिक शुद्ध आहे आणि त्याचा अधिक प्रभावी परिणामसुद्धा होत असतो. ही रेसिपी तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि कोणीही ती सहजपणे घरीसुद्धा बनवू शकतं. प्रथम सुमारे 3 ते 4 लिटर पाणी घ्या आणि ते थोडंसं गरम करा. पाणी तुमच्या पायांना सहज सहन होईल तितकं गरम असावं. खूप गरम किंवा इतकं थंड नाही की तुम्हाला काहीही जाणवणार नाही. जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये पाय बुडवता तेव्हा तुम्हाला सौम्य उबदारपणा जाणवला पाहिजे. फक्त ते तापमान परिपूर्ण मानलं जातं. आता या पाण्यामध्ये 1 किंवा 2 लहान तुकडे भीमसेनी कापूर आणि अर्धा लिंबू घाला. जास्त कापूर घातल्याने पायांमध्ये जळजळ होऊ शकते, त्यामुळे ते जास्त प्रमाणामध्ये न घालणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे गरम पाणी एका लहान टब किंवा बादलीमध्ये ओता. कापूर पूर्णपणे बारीक करा आणि पाण्यामध्ये विरघळवा. नंतर अर्ध्या लिंबाचा
रस त्याच्यामध्ये घाला. पाणी पिळून ते चांगलं मिसळून, जेणेकरून सर्व काही व्यवस्थित मिसळलं जाईल अशा पद्धतीने लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं आहे. आता तुमचे दोन्ही पाय तयार पाण्यामध्ये बुडवा, आरामात बसा आणि स्वतःला आराम द्या. तुमचे पाय या स्थितीत सुमारे 10 ते 15 मिनिटे ठेवा. या काळामध्ये तुमच्या पायांमध्ये रक्ताभिसरण हळूहळू वाढेल, ज्यामुळे नसांना आराम मिळेल. यामुळे तुमच्या पायांमध्ये वेदना, कडकपणा, मुंग्या येणं, जळजळ आणि सूज यासारख्या समस्या लवकर दूर होतील. ही प्रक्रिया तुमचं शरीरच नाही तर तुमचं मन देखील शांत करेल, ज्यामुळे तुम्हाला गाढ झोप येईल. तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी ही थेरपी नक्कीच वापरून पाहावी. तुमची इच्छा असल्यास तुमच्या विशिष्ट समस्येसाठी हा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही काही पर्यायी घटक जोडू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही सायटिका, गुडघेदुखी किंवा मग नसांच्या वेदनांसाठी हा उपाय करत असाल तर तुम्ही 1 चमचा एप्सम मीठ किंवा मग 1 चमचा रॉक साल्ट घालू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा सेलेरीच्या बिया म्हणजेच ओव्याच्या बिया उकळवू शकता आणि ते पाणी या उपचारामध्ये घालू शकता. यामुळे सायटिका, नसांच्या वेदना आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. जर तुमची समस्या न्यूरोपॅथिक असेल, म्हणजेच तुम्हाला पायांच्या तळव्यांमध्ये तीव्र जळजळ आणि मुंग्या येत असतील किंवा मुंग्या जाणवत असतील तर तुम्ही 1 चमचा व्हिनेगर देखील याच्यामध्ये घालू शकता. लक्षात ठेवा मंडळी, हे सर्व घटक ऐच्छिक आहेत, ते अनिवार्य नाही आहेत. याशिवाय तुम्हाला फायदेसुद्धा मिळतील. तथापि हे ऐच्छिक घटक जोडल्याने त्याची प्रभावितता आणखी वाढते. ही थेरपी दररोज 7 ते 10 दिवस वापरून पहा. बऱ्याचदा तुमची समस्या या 10 दिवसांमध्ये लक्षणीयरित्या बरी होईल. जर तुम्हाला अजूनही गरज वाटत असेल तर दररोज वापरण्याऐवजी दर दुसऱ्या दिवशी किंवा आठवड्यातून 3 वेळा ती वापरा. आता मी तुम्हाला आणखी एक छोटीशी टिप देऊ इच्छिते. जर या थेरपीनंतर तुम्ही तुमच्या पायांच्या तळव्यांवरती किंचित कोमट तीळ तेलाने मालिश केली तर त्याचे फायदे आणखी वाढतात. यामुळे गुडघेदुखी, पायांमध्ये जळजळ आणि सायटिका यासारख्या समस्यांपासून अधिक आराम मिळतो. जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर नक्कीच ही पद्धत तुम्ही वापरून पाहू शकता. मंडळी, ही थेरपी सायटिका म्हणजेच एका पायामध्ये वेदना, ज्याला सामान्यतः लंगडेपणा असंही म्हटलं जातं, खूप चांगलं काम करते, कारण ते रक्तप्रवाह वाढवतं आणि त्याचबरोबर आपल्या पायांच्या स्नायूंना आराम देतं आणि मज्जातंतूची जळजळसुद्धा कमी होते. पण प्रत्येक उपायामागे या उपायाला काही मर्यादा असतात, हे समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जर तुमचा सायटिका डिस्कचा खूप गंभीर फुगीरपणामुळे किंवा मज्जातंतूच्या दाबामुळे झाला असेल, उदाहरणार्थ जर तुम्हाला L4, L5 आणि L5S1 पातळीवर नसा गंभीरपणे दाबल्या गेल्या असतील आणि तुमच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया किंवा इतर थेरपीची शिफारस केली असेल तर हा उपाय कॉम्प्रेशन पूर्णपणे काढून टाकू शकत नाही, परंतु तो नक्कीच आराम देईल. जर तुमच्या गुडघ्याचं दुखणं रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे, कडकपणामुळे किंवा वाताच्या असंतुलनामुळे होत असेल तर हा उपाय लक्षणीय आराम देईल. तथापि जर तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस, संधिवात, स्नायू फाटणं आणि अस्थिबंधन दुखापत झाली असेल तर हा उपाय या परिस्थितीसाठी कायमचा इलाज नाही. जरी तो वेदना आणि कडकपणापासून काही आराम देईल तरी तुम्हाला अतिरिक्त उपचार घ्यावे लागतील. तर समजून घेण्याचा एकंदर मुद्दा असा आहे की हा उपाय जळजळ, पाय, सौम्य न्यूरोपॅथी, खराब रक्ताभिसरण, थंडीशी संबंधित कडकपणा, थकलेले पाय आणि सौम्य गुडघ्याचा कडकपणा यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा सायटिका, गुडघेदुखी आणि स्नायू आणि मज्जातंतूच्या अडथळ्यांना कमी करण्यास मदत करतो, परंतु तो डिस्क, फुगीरपणा, गंभीर न्यूरोपॅथी, ऑस्टिओआर्थरायटिस, संधिवात किंवा गंभीर मज्जातंतूंच्या दाबाने बरे करू शकत नाही. म्हणून त्याचे फायदे आणि अपेक्षा कुठे मर्यादित करायच्या हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चुकीच्या अपेक्षा ठेवणं आणि चुकीच्या समस्येवर उपाय वापरणं निराशाजनक ठरू शकतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या पायांशी संबंधित समस्या शेअर करायच्या असतील तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये मोकळ्या मनाने सांगा. अशा समस्यांशी झुंजणाऱ्या इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि इतर कुटुंबियांसोबत हा शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.